रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. हवेली पंचायत समितीच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामाची झपाट्याने सुरुवात करत सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागाची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आरोग्य सुविधांची सविस्तर माहिती घेतली. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, औषध उपचार वेळेवर मिळावेत, तसेच स्वच्छता, औषध साठा, उपचार सुविधा, महिला प्रसूतीगृह याबाबत आवश्यक त्या सूचना सभापती काकडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. तसेच नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याबाबतही त्यांनी कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन सूचित केले. यावेळी बोलताना सभापती युवराज काकडे म्हणाले की हवेली तालुक्यातील 71 गावांमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या आणि शाळांना अचानक भेटी देऊन तेथील समस्या प्रत्यक्ष पाहणार आहे. स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केले. या पाहणीवेळी युवा नेते संदेश आव्हाळे, पंचायत समिती सदस्य कृषीराज चौधरी, माजी सरपंच संतोषदादा कुंजीर, माजी उपसरपंच भरत निगडे, संतोष कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष अमर कुंजीर, विकास निगडे, चंद्रकांत बारवकर, संजय झेंडे आदी उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे तसेच कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता. सभापतींच्या या अचानक भेटीमुळे आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने प्रशासनात हालचाल सुरू झाल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.